श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 74वा दशमस्कंध कुवलयापीड उद्धार कंस उद्धार। आखाड्यात प्रवेश करण्यासाठी कृष्ण बलराम तिथे आले। त्यांना कुस्त्या बघायच्या होत्या। त्यांनी पाहिले तर दारातच मदोन्मत्त हत्ती कुवलयापीड उभा होता। कृष्णाने माहुताला सांगितले, अरे माहुता, हत्तीला बाजूला घे, आम्हाला आज जाऊ दे। माहुत आणि हत्ती दोघेही मध्यधुंद। त्यांनी वक्रोक्ती केली। कृष्णाने त्याला धमकावले। हत्तीसह त्याला यमसदनात पाठवण्याची धमकी दिली। माहुताला राग आला। त्याने हत्तीला कृष्णाच्या अंगावर सोडले। अंगावर आलेल्या त्या हत्तीला कृष्णाने ठोसे मारून पाडले। त्याचे दात उपटले आणि सोंड पकडून खाली आपटले आणि त्या दाताच्याच प्रहाराने हत्तीला व माहुताला ठार केले। तो दात खांद्यावर घेऊन त्यांनी आखाड्यात प्रवेश केला। त्यावेळी त्यांचे रूप अलौकिक दिसत होते। मल्लांना कठोर, नगरजनांना आदरणीय, मातापितांना बालक, स्त्रियांना प्रत्यक्ष मदन, कुणाला रुद्र, कुणाला अद्भुत, कुणाला वीर, असे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या मनातील भावनांप्रमाणे कृष्ण भासत होता। कंसाला मात्र कुवलयापीडाला ठार केल्यामुळे तो आपला मृत्यूच आहे असे वाटू लागले। त्यांनी तिथे प्रवेश करताच चाणूर जोरत म्हणाला, हे रामा, हे कृष्णा, तुम्ही दोघेही मल्लयुद्धात अत्यंत निपुण आहात असे ऐकल्याने तुम्हाला कंस महाराजांनी तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी बोलावले आहे। आपण आखाड्यात आपले कौशल्य दाखवू। एकमेकांच्या आव्हानाप्रती आव्हानाने ते मल्ल एकमेकांना भिडले। कृष्ण चाणूर आणि मुष्टिक बलराम असे ते द्वंद्व सुरू झाले। दोन किशोरवहीन बालके आणि दोन प्रचंड महाकाय दैत्य, हा अन्यायाचा लढा आहे। सर्व प्रेक्षक आपापले विरोधी मत नोंदवू लागले। सभेमधील काही सुज्ञ मंडळी म्हणाली, जिथे अन्याय होत असतो त्या सभेत सुज्ञांनी एकतर विरोध करावा किंवा सभात्याग करावा, तिथे जाऊ नये। न सभां प्रवेशित प्राज्ञः सभ्य दोषाननुस्मरण अभ्रवन नविभुवन नज्जो नरह किल्बिषमश्नुते। दोष दिसल्यावर न दाखवणे, गप्प बसणे किंवा मला माहीत नाही असे म्हणणे दोषाचे भागीदार बनण्यासारखे आहे। दोघांचे तुमुल असे डाव प्रतिडाव झाले, पण श्रीकृष्णाच्या ठोशाने व बलरामांच्या चापटीने दोन्ही मल्लांचा अंत झाला। हे महाभयंकर दृश्य पाहिल्यावर कंसाने ओरडून आज्ञा द्यायला सुरुवात केली, अरे, या दुष्टपोरांना हाकलून द्या, त्या वसुदेवाला मारून टाका। माझा बाप उग्रसेनही त्या पक्षाला फितूर झालाय, त्याला सुद्धा मारून टाका। त्याची ही बडबड ऐकून कृष्ण चिडले। त्यांनी उडी मारून कंसाला खाली खेचले। कंसाने प्रतिकार केला, पण कृष्णांनी त्याचे केस पकडून आखाड्यात फेकले। मागोमाग त्याच्यावर उडी मारली आणि कंसाला मारून टाकले। नंतर कंसाचे 8 भाऊ, अनेक अनुयायी यांचा नाश करून कृष्ण कारागृहात गेले। वसुदेव देवकीला बंधमुक्त करून त्यांच्या पायावर डोके ठेवले। वसुदेव देवकीने मात्र त्याला बालक समजून छातीशी न कवटाळता त्याचे ईशत्व जाणून हात जोडले। मातापित्याचे हे कृत्य पाहून श्रीकृष्ण समजले की माझे भागवत भावाचे यांना ज्ञान झाले आहे। आता यांना पुत्रप्रेमाचा अनुभव येणार नाही, कारण जन्मापासून ते व्रजात होते। आता यांना प्रेमभाव, पुत्रभाव जाणून देण्यासाठी त्यांनी माया पसरवली, त्यांचा स्नेहभाव जागवला। नंतर ते म्हणाले, आई बाबा, आम्ही तुमचे पुत्र असूनही तनमनाने कधी तुमची सेवा केली नाही। एखाद्याला 100 वर्षे आयुष्य आहे आणि त्याने संपूर्ण काळ मातापित्यांची सेवा केली तरी तो ऋणमुक्त होत नाही, कारण पुरुषार्थ साधण्यासाठी आवश्यक असलेले हे शरीर त्यांच्याच कृपेने लाभलेले असते। त्यांचे असे भाषण ऐकून वसुदेव देवकीने त्यांना आपल्या मांडीवर घेतले। नंतर ते नंदबाबांकडे गेले, त्यांचीही त्यांनी अभ्यर्चना केली। वसुदेवांनी नंतर पुरोहितांना पाचारण करून त्या दोघांचेही मौजीबंधन केले। आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केले आणि विद्यार्जनासाठी अवंतीपुरात सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात प्रवेश केला। सर्वज्ञ, स्वतः सिद्ध आणि सगळ्याच ज्ञान अज्ञान वगैरेचे निर्माते असूनही मानवदेह धर्माप्रमाणे त्यांनी विद्यार्जन सुरू केले। देव अवतार असूनही देहधारी धर्माचा अवलंब करून मनुष्याने आपला आपला धर्म पाळलाच पाहिजे ह्याची जणू शिकवणच दिली। गुरुकुलात त्यांनी केवळ 64 दिवसात 64 कला व 14 विद्यांचे ग्रहण केले। गुरूंना गुरुदक्षिणेविषयी विनंती केली। गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे प्रभास क्षेत्रात बुडालेले गुरुपुत्र परत आणून दिले। उद्धव व्रजामध्ये आले। ते कृष्णाचे परमभक्त असल्याने नंदांनी कृष्णाप्रमाणेच त्यांचे स्वागत केले। कुशल मंगल वार्तालाप केला। मथुरेतून उद्धव आल्यामुळे गोपी त्याच्या भोवती गोळा झाल्या आणि कृष्णचरित्राचे गुणवर्णन करू लागल्या। गुमगुम करणाऱ्या भ्रमरालाही त्या कृष्णगीत गाण्याचे सांगू लागल्या। तेच भ्रमरगीत आहे। भगवंताची अक्रूराने स्तुती केली। कृष्णाने मधुर भाषण करीत अक्रूराला म्हटले, काका, आपण आमचे हितैषी ज्येष्ठ आहात, त्यामुळे रक्षण पालन पोषण करणारेही आहात, म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी हस्तिनापुरात जावे। धृतराष्ट्र खंड तर आहेच, पण तो दुर्बल मनाचा आहे। तो त्याच्या दुष्टपुत्राच्या मनाप्रमाणे वागतो। भ्रातृपुत्राशी तो नीट वागतो काय, कुंती माता कशी आहे हे पाहावे, असे सांगून कृष्ण बलराम परतले। अक्रूर भगवंताच्या सांगण्याप्रमाणे हस्तिनापुराला गेला। तेथे धृतराष्ट्र, भीष्म, कुंती, विदुर इत्यादींना भेटले। अक्रूर म्हणाला, महाराज, आपण पंडूच्या नंतर राज्यावर बसला आहात। धर्मानुसार आपण कायद्याचे पालन करावे, सर्वांशी समान वर्तन करावे, म्हणजे आपण सद्गतीला प्राप्त व्हाल, अन्यथा लोकापवाद आणि नरकात पडाल। अक्रूराने हस्तिनापुराचे वर्तमान कृष्णांना परत येऊन सांगितले।